नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात पैसे हे एक महत्त्वाचे साधन आहे, पण त्याचा उपयोग आपण कसा करायचा यावरच आपली आर्थिक यशस्वीता अवलंबून असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनी रोटेशन, पैशातील एक अद्भुत शक्ती, पैसा हाताळण्याच्या क्लुप्त्या या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण पाहूया की पैशाच्या जमा खर्चाची शिस्त कशी असावी आणि पैसा हाताळण्याचे कौशल्य म्हणजे काय. आपल्या उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पैसा सातत्याने फिरवण्याची म्हणजेच मनी रोटेशन पॉवरचा उपयोग करून आपण आपल्या संपत्तीत कसा वृद्धी करू शकतो हे देखील आपण शिकणार आहोत. या प्रक्रियेत पैशातील चमत्कारिक शक्तीची ओळख करून देताना श्रीमंत वृत्तीची मानसिकता कशी विकसित करावी यावर देखील आपण विचार करणार आहोत. शेवटी आपली आर्थिक शिस्त तयार करून आपल्याला यशस्वी जीवनासाठी योग्य दिशा कशी साधता येईल हे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया महत्त्वाच्या काही प्रश्नांनी तर आणि आपल्या आर्थिक ज्ञानाला एक नवीन दिशा सुद्धा आपण देऊया. आपल्या पैशाच्या जमा खर्चाची शिस्त आपण कशी सुधारू शकतो, पैसा हाताळण्याच्या कौशल्यांमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश आहे आणि आपण त्यांचा उपयोग कसा करावा, आपल्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत आणि त्यांचा प्रवास आपल्या आर्थिक निर्णयांवर कसा परिणाम करतो, पैसा सातत्याने फिरवण्याचा अर्थ काय आहे आणि यामुळे आपल्या संपत्तीमध्ये किती वृद्धी होऊ शकते, पैशातील चमत्कारिक शक्तीला आपण कसे ओळखू शकतो आणि त्याचा उपयोग आपण कसा करावा, श्रीमंत वृत्तीची मानसिकता विकसित करण्यासाठी कोणत्या ठराविक पायऱ्या असू शकतात, आर्थिक शिस्त राखण्यासाठी आपण कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि यामुळे आपल्याला कोणते फायदे होतील, आपल्या आर्थिक ध्येयासाठी कायदा आहे की आपल्या काही चुकावे लागते, पैसा हाताळताना कोणत्या सामान्य चुका टाळाव्या लागतात, मनी रोटेशनचा वापर करून आपण आपल्या आर्थिक भविष्याची तयारी कशी करू शकतो. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. आपल्या पैशाला स्मार्ट बनवा, आपल्या पैशाला आणि आपण सुद्धा स्मार्ट व्हा. मित्रांनो, छोटीशी गोष्ट ऐकूया. श्री चक्रवर्ती व पवार शेजारचे स्नेही होते. दोघांचा स्वभाव फार वेगळा. पवार साहेब सरकारी खात्यात उच्चपदी अधिकारी, त्यांना पगारही भरमसाठ, शिवाय शेतीचे उत्पन्न मिळायचे ते वेगळेच. त्यांचा अवाढव्य खर्च, चैनी, शान शौकत भारीच होती. चक्रवर्ती व्यापारी वृत्तीचा पण सरकारी खात्यात नोकरीला होता. पवार त्या मानाने जेमतेमच, परंतु चक्रवर्तीच्या हातात नेहमी पैसा खुळखुळत राही. राहणीमानातही श्रीमंती जाणवायची. कोणाकडे उधार हात उचणे, पैसे न मागण्याची सवय, परंतु पवार साहेबांकडे उधारी वसुलीसाठी वर्दळ जास्त. दोघी जेव्हा एकमेकास भेटतात तेव्हा पवार साहेबांना प्रश्न सतावत असतो की चक्रवर्ती साहेबांचे उत्पन्न माझ्यापेक्षा कमी, तरीही माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा काय, माझ्याकडे पैसा येतो कसा व जातो कसा हे समजत पण नाही, माझ्या जमा खर्चात शिस्तच नाही, आंधळ दडतं असे माझे झालेले आहे. मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीतून आपण काय बोध घेऊ शकतो हे सुद्धा पुढे पाहूया. प्रत्येक व्यक्ती उत्पन्न वाढविण्यासाठी, त्यात वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. जमा झालेला पैसा, त्याचा विनियोग खरंच योग्य पद्धतीने केला जातो का, स्वतःचा पैसा खरंच स्मार्ट आहे का, यासाठी पैसा हाताळण्याचे कौशल्य, अर्थव्यवस्थापन योग्य असावे लागते. प्रत्येकास याची जाण असतेच असे नाही. यासाठी स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत, उगम कोणते आहेत, त्याचा प्रवास कसा आहे, यातील चढ उतार काय आहे, याचा पद्धतशीर अभ्यास केल्यास त्यातून अनेक नवीन माहिती मिळते. त्याचा उपयोग अचूक निर्णय घेण्यासाठी होऊ शकतो. गरज आहे तशा प्रकारच्या दृष्टिकोनाची. पैसा सातत्याने फिरवा, म्हणजेच पैशाचे रोटेशन फिरवा. तुमचे उत्पन्न किती असो, रक्कम लहान, मध्यम किंवा मोठी असो, त्याची सुयोग्य किफायतशीर गुंतवणूक करण्याचे कौशल्य मिळवावे लागते. ज्याच्याकडे जास्त जोखीम घेण्याची वृत्ती आहे तो अधिक उत्पन्न त्यातून मिळवेल. यासाठी आपला पैसा ज्यामध्ये गुंतवणूक करायचा असतो असा जास्त सुरक्षित राहील. याकडे पाहिल्यास उत्पन्न कमी मिळते, त्याविरुद्ध उत्पन्न जास्त मिळवण्याच्या नादात मुद्दल गमावण्याचा धोका, जोखीमच अधिक असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बँकेतील ठेव व शेअर बाजारातील गुंतवणूक. याचा सुवर्ण मध्य साधणारी गुंतवणूक असावी. अशा प्रकारे आपल्याजवळ असणाऱ्या पैशाला कामास लावावे लागते. पैशाला सुस्ती, आळस न आणण्याची जबाबदारी आपली असते. आपल्याजवळ असणारा पैसा सातत्याने फिरता असावा, प्रवाही असावा, ज्यामुळे आपल्या जवळचा असणारा पैसा स्मार्ट होईल, चाणाक्ष होईल.
ते सूत्र समजावून घ्यावे. आपण समाजात असाही वर्ग पाहतो जो जास्त वेळ काम करतो, परिश्रम करतो, परंतु त्यास मोबदला कमी मिळतो, त्यामुळे तो गरीबच होतो. कमी श्रमात जादा मोबदला मिळवणारा वर्ग श्रीमंत होतो. त्याच्याजवळ स्वतःच्या श्रमाचे मूल्य असते, तो परिश्रमाची विक्री करतो. जसा एखादा व्यापारी आपल्या दुकानातील माल विकतो तसे त्याचे वर्तन असते. पैशातील चमत्कारिक शक्ती ओळखा. पैसा हाताळण्याची एक कला असते. तो एक पैशाचा खेळ असतो आणि त्याचे विषय वेगळे वेगळे नियमसुद्धा असतात. ते कोणते तर याची माहिती करून त्यानुसार पैशाचे वर्तन होत आहे का नाही याचे निरीक्षण करावे लागते. त्यातूनच पैशातील चमत्कारिक शक्तीमुळे त्याला मागून पैसा परत मिळत असतो. जसे मालक त्याच्या नोकराकडून पुरेपूर काम करून घेतो, त्या प्रमाणात त्यास मोबदला देतो, तसे पैशाला कार्यक्षम बनवावे लागते. आपल्याजवळ असणारा पैसा कार्यक्षम असेल तरच आपण केलेल्या गुंतवणुकीत जलद गतीने वाढ तर होतेच, परंतु अशी गुंतवणूक जोखीम रहित असते. श्रीमंत वृत्तीची मानसिकता. सध्या बचत गट स्थापन करण्यात येते तेव्हा सांघिक पद्धतीने स्वतःजवळील बचत सुयोग्य पद्धतीने फिरवितात, त्यातून आर्थिक उलाढाल करतात व स्वतःचे उत्पन्न वाढवितात. त्यामुळेच बचत गटातील पैशास एक प्रकारची आर्थिक शिस्त येते, त्यात लय प्राप्त होते. त्याच पद्धतीचा वापर स्वतःजवळ असणाऱ्या पैशांसंदर्भात करावा. खऱ्या अर्थाने यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. अर्थकारणात खरंच सबळ होण्यासाठी आपल्याजवळ असणाऱ्या पैशाला कामास लावा, त्यास गती देऊन प्रवाही करा, त्याची लय बिघडणार नाही याची काळजीसुद्धा घ्या. असे झाल्यास आपल्याजवळ असणारा पैसा कार्यक्षम होईल. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठेवीदार ज्या बँकेत ठेवी ठेवतात तोच पैसा कर्जाऊ स्वरूपात घेऊन कर्ज परतफेड करून स्वतः आर्थिक स्वावलंबी होण्याची प्रक्रिया सुरू होऊन पैसा विकसित करण्याची शहाणपण सुचते. काही वेळा कर्ज घेणारा व्यक्तीच श्रीमंत वृत्तीचा असतो. एकंदरीत स्वतःजवळ असणारा पैसा कार्यक्षम करण्यासाठी त्यातील सूत्र समजावून घ्यावे लागते. पैसा कार्यक्षम करणे हा एक खेळ आहे. त्याचे नियम सामान्य व्यक्तीमार्फत समजावून घेतले जात नाही, परंतु काही वर्गाजवळ असणारा पैसा खरंच स्मार्ट असतो. आपल्याजवळचा पैसा कसा आहे ही विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. आता आपण मनी रोटेशन, पैशातील एक अद्भुत शक्ती, पैसा हाताळण्याच्या क्लुप्त्या या विषयावर थोडक्यात चर्चा केली. आपण समजून घेतले की पैशाच्या जमा खर्चाची शिस्त आणि पैसा हाताळण्याचे कौशल्य आपल्या आर्थिक यशासाठी किती महत्त्वाचे असते. आपले उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांचा प्रवाह लक्षात ठेवून पैसा सातत्याने फिरण्याची शक्ती म्हणजे मनी रोटेशन कशी आपल्या संपत्तीत वृद्धी आणू शकते हे आपण पाहिले. पैशातील चमत्कारिक शक्तीची ओळख करून देताना श्रीमंत वृत्तीची मानसिकता विकसित करण्याचे महत्त्व लक्षात घेतले. आपली वार्षिक आर्थिक शिस्त ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आपण आपल्या आर्थिक ध्येयांना गाठू शकतो. आपण आज व्हिडिओमध्ये शिकलेले सर्व मुद्दे आपल्या दैनंदिन जीवनात लागू करून आर्थिक जागरूकतेचा स्तर उंचावू शकतो. आर्थिक यश मिळवण्यासाठी आपली कर्तव्य निभावणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपल्या आर्थिक ध्येयांचा विचार करत राहा आणि त्यासाठी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. आपण या व्हिडिओला आवडल्यास लाईक करा. कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत या माहितीला शेअर करा, जेणेकरून अधिक लोकांना आर्थिक शिस्त आणि पैसा हाताळण्याच्या कौशल्याबद्दल माहिती मिळेल. धन्यवाद.